नमस्ते. फायनली कित्येक महिन्यानंतर मी अशी घराची मनापासून स्वच्छता करायला घेतलेली आहे. म्हणजे नेहमीच केली जाते, पण त्याच्यामध्ये इतकं त्राण संपतं आणि त्यातनं आउटपुट काहीच निघत नाही. कारण पुन्हा फिरून फिरून पसाऱ्याची फक्त जागा बदलत असते. कारण कोणतीही वस्तू टाकायला गेलं की नाही जाऊ दे, येईल उपयोगी, आता ठरवलं की जे मागच्या 5 वर्षात वापरलंच गेलं नाही ना, त्याला सरळ घराबाहेर काढायचं. भविष्यात उपयोग होईल म्हणून काही साठवून घ्यायचं नाही आहे. कारण थकून जाते मी ते आवरून उचलून प्रत्येक वेळी, आणि प्रत्येक वेळी ताई हाताशी घ्या, ते सगळा व्याप इतका वाढत जातो. मग यावेळेला ठरवलं आहे की आता ही फायनल सफाई. मग जे जे नको आहे, जे मागच्या 5 वर्षात कामी आलं नाही आणि पुढचे 5 वर्ष अजून काही लागण्याची शक्यता नाही, अशा सगळ्या गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत. आणि त्याचं मी छानपैकी डिव्हायडेशन केलं आहे. आज माझं ऑनलाईन लेक्चर होतं पूर्ण दिवस, आणि नेमकी सफाईला आजच ताई मिळाली होती. मग त्या ताईला म्हटलं की तू फक्त डिव्हायडेशन कर. एका बाजूला सगळे बॉक्स, एका बाजूला सगळे जुने कपडे, एका बाजूला सगळी भांडी, जो काही पसारा एकत्र होता एवढ्या वर्षांचा, तिला मी तो डिव्हाइड करायला सांगितला. मध्ये मध्ये माझं मी लेक्चर अटेंड करत होते, नोट्स काढत होते, मध्येच तिकडे राऊंड मारत होते. आणि ते डिव्हायडेशन झाल्यानंतर त्या सगळ्यामध्ये मग मी लक्ष घातलं. हेडफोन लावून लेक्चर सुरूच होतं एकीकडे, आणि मग मला काय हवं आहे काय नको आहे याचं वर्गीकरण झालं. मग भंगार वेगळं काढलं गेलं, बॉक्स वेगळे काढले गेले. त्याच्यामध्ये मग ऑइलचे कॅन वगैरे जे ठेवलेले असतात, तर काही खेडेगावांमध्ये नळाचं पाणी एकदाच येतं, त्यातच त्यांचं गाईगुरांचं पाणी, मग ते सारवण, आणि मोठी मोठी कुटुंब, त्यांना ते पाणी साठवायचं असतं. त्यांच्याकडे बाथरूमच्या वरची सिंटेक्स टाकी वगैरे काही प्रकार नसतो, त्यामुळे छोटे छोटे बालद्या टब सगळं भरणं. हे तेलाचे कॅनमध्ये आवर्जून मागतात की तुमच्याकडे ते तेलाचे जर कॅन असतील 15 लिटरवाले, तर आम्हाला द्या झाकणवाले, आम्हाला बरं पडतं. ते गावचा एखादा नळ असतो, तिथून पाणी भरून घरापर्यंत न्यायला त्यांना तो कॅन बरा पडतो. मग असे सगळे कॅन बाजूला काढलेले आहेत, कुणाला काय द्यायचं काय नाही. आहेरात आलेल्या साड्या आहेत, ज्या नव्या कोऱ्या आहेत पण आपण वापरणारच नाही, मग त्या कामवाल्या तायांनाच, म्हणजे ज्या काम करणाऱ्या ताया आहेत माझ्याकडे, ज्यांची मला सतत हेल्प होते, मग त्यांनाच, मी ह्यांना त्यांना नेण्यापेक्षा ते नवीन त्यांना जाऊ दे. मग ते सगळं बाजूला काढून झालं, जे असं आहेरात गिफ्ट म्हणून आलं आहे. नंतर ड्रेस मटेरियल वेगळे काढलेले आहेत, जे भेट म्हणून आलेले आहेत आणि जे आपण वापरत नाही. ते फॅब्रिक आपल्याला पसंत नसतो, तो कलर आवडलेला नसतो, ते ठेवून दिलं जातं. बरं, जे आपल्याला आवडलं नाही ते दुसऱ्याला तरी भेट म्हणून कसं काय द्यायचं, तिथेही पडून राहणार. मग ते असं सगळं जे काही वेगळं साठलेलं होतं ते सुद्धा वेगळं केलं. आता एखादी आदिवासी पाड्यावरची गरीब ताई वगैरे जी शिवण क्लासला जाणार असेल सरकारी, तिला मटेरियल हवं आहे तर ते तिच्यासाठी, असं बरंच काही वर्गीकरण करून झालेलं आहे. मला खूप हलकं फुलकं वाटतं आहे. अजून 3 दिवस पुढचे सफाईला जातील, इतका जास्त पसारा आहे. पण निदान नको असलेल्या वस्तू आज मला वर्गीकरण करता आलं, त्या बाहेर काढता आल्या, त्यामुळे एक सॉलिड वाटतं आहे. आणि हे सगळं करत असताना दिलीपदादा, पौर्णिमाताईंची आठवण तर होतीच. त्यामुळे रियूज, रिसायकल हे सगळं लक्षात होतं आणि त्याप्रमाणे सगळं केलेलं आहे. जे जे प्लास्टिक निघालं ते सगळं रिसायकलिंगचं एका वेगळ्या पिशवीत भरलेलं आहे. एकंदरीत स्वतःची पाठ थोपटता यावी आणि माझ्याकडे ज्या मदतीला ताई होत्या त्यांचेही आभार मानावेत, इतका सुंदर दिवस आजचा पार पडलेला आहे. थँक्यू.